गणपती बाप्पा मोरया. हॅलो, नमस्कार. आता श्रावण चालू झालाय. श्रावणाचा आता दुसरा दिवस मंगळवार. मी तुम्हाला धाबा स्टाईल वाटाणा पनीर कसा बनवायचा ते दाखवणार आहे. आता श्रावणात कसं भाज्यांचेच प्रॉब्लेम आहेत. काय बनवायचं. मग एकच भाजी आपण 2-3 प्रकाराने बनवायची. तर आता धाबा स्टाईल वाटाणा पनीर. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले आणि थोडंसं तूप घालून परतते. थोडंसं, जास्त नाही, थोडंसं हे परतले. ह्या 2 मिरच्या, हे खोबरं किती आहे, थोडंसंच आहे. एवढं खोबरं, अगदी नारळ फोडला तर त्याचा पाव. मोठा नारळ असेल तर एक पाव पण नको. असं झालं. हे काजू, परतला. हे सगळं गरम मसाला, 4 काळी मिरी, लवंग 1, चक्रफुलाचा 1 पाय, आपली दालचीन, हे सगळं. बस एवढा गरम मसाला खूप झाला. आणि अर्धी मोठी वेलची. झालं. मोठा टॅमॅटो, झालं. तिला काय उपायची गरज नाही. झाली, भाजली गेली, आपला मसाला तयार. हा वाटाणा पनीर माझ्या पद्धतीने करते. अशा पद्धतीने करून बघा. मी काही डिश करते ना, ते करून बघा तुम्ही. तुम्हाला आवडल्या ना तर माझी व्हिडिओ शोधाल. ती शोधण्यापेक्षा सबस्क्राईब करा. खरंच सांगते, बघा तुम्ही. चला, आपला मसाला तयार आहे. गॅस बंद झालेला आहे. आता आपण पनीरला मीठ मसाला, तिखट मीठ लावून घेऊया. वाटाणा फ्रोझनच आहे. आपला साधा असेल तर तो थोडा उकडून घ्यायचा. फ्रोझनला काही गरज नाही. आता पनीरला आपण थोडंसं तिखट लावूया, थोडंसं मीठ लावूया, थोडासा गरम मसाला. हे सगळं लावून थोडं ठेवायचं, थोडा वेळ, आणि फ्राय करायचं. हे सगळं असं लावून ठेवूया. असं लावून ठेवूया. आणि मग हातानेच आपल्या व्यवस्थित होतं सगळं. थोडं पनीरला पण टेस्ट येते असं फ्राय करून टाकलं की. पनीरला तशी एवढी काही टेस्ट नसते. आपण सगळं असं करू तेव्हा पनीरला टेस्ट येते. हे आता आपण कढई ठेवली, त्याच्यात थोडंसं तूप घालते. तेल घातलं तरी चालेल, असं काही नाही. तूप घातलं, थोडं तापून द्या. आणि ना कढईला असं सगळीकडे, म्हणजे आपलं हे पनीर चिटकणार नाही असं म्हणून. आणि आता पनीर घालायचं.
हे हळूहळू आपलं पनीर फ्राय होऊ द्या. साईडने थोडं तूप सोडा. एक चमचा तूप घातलं. आता थोडं तेल घालते. जरा व्यवस्थित घालते. हा मसाला झालेला आहे तयार. आलं लसूण आहे. आलं लसूण मसाल्यातच घ्यायचं म्हणजे ती करपणार नाही. सगळं तिखट हळद सगळं ह्याच्यातच घ्यायचं. गरम मसाला तेलात टाकलं की करपणार नाही. हे बघा आलं लसूण मी घातलं. हा किचन किंग मसाला आहे. हा घेतला. आपला तिखट मसाला घेऊया. तिखट तुम्हाला जसं हवं आहे तसं घ्या. तिखट घेतला. आता आपण थोडासा गरम मसाला घेऊया. गरम मसाला हे सगळे मसाले घ्यायचे आणि मग आपण हे तेलात घालायचे म्हणजे कुठले मसाले आपले करपणार नाही. नाहीतर काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं त्यात आपले मसाले घालायचे. आता बघा आपली कढई ठेवलेली आहे. त्याच्यात तेल घेतले, थोडंसं तूप घेतले, लावलं. आता हे आपले मसाले असं मसाल्याचं आहे ते बघा द्यायचे टाकून. सगळं फ्राय होतं. हा थोडासा तेलात होतोय. असा सगळा मसाला आपण तेलात फ्राय करतो. मसाला फ्राय होतोय. मसाला तेलात ना फ्राय करणंच महत्त्वाचं आहे. त्याला अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय केलं ना की मग टेन्शनच नाही. आपली भाजी छानच होणार. सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की मसाले तेलात फ्राय करा. होते ना तेल सुटते ना साईडनी. असा मसाला हे कढईत ह्या विडाच्या नाहीतर फ्राय पॅनमध्ये शक्य होतं असा मसाला फिरवणं. टोपांमध्ये नाही होत. झालं आपला मसाल्याला तेल सुटायला लागलं तर आपला मसाला फ्राय झाला. आता याच्यात थोडं मीठ घालूया. फ्राय होत आलं ना, आता मीठ घातले आपण की गोळा होत जातो. तसा होत गेला ना की आपण ह्याच्यात वाटाणे घालूया. फ्रोझनचे आहेत त्यामुळे काही उकडायची गरज नाही. पण आपले साधे असतील ना तर उकडून घ्या थोडे मीठ घालून. हे पनीर अगदी सगळ्यात शेवटी. असं झालं बघा सगळा गोळा होतोय. हे बघा हे दिसतंय. हे असं झालं पाहिजे. असं ह्या प्रोसेसलाच वेळ लागते. बघताय का? हे बघा हे असं पूर्ण फिरलं पाहिजे. झालं. आता गरम पाणी घालूया. आता आपण गरम पाणी घालूया. नंतर मसाला वगैरेचं पाणी असतं ना ते नंतर पूर्ण सगळी भाजी गरम असल्यावर टाकलं हरकत नाही. पण पहिल्यांदा थोडं गरम पाणी टाका. नाहीतर काय होतं थंड पाणी टाकलं ना की ती प्रोसेसच थांबते ना आणि मग ते तेल वगैरे असं हे होतं. हे मी आता गरम पाणी टाकलं. थोडी विकळी येऊ द्या. मग हे एवढं सगळं गरम असलं की त्यात थोडंसं थंड टाकलं तर काय हरकत नाही. मला उकळी आल्यावर ते तरी मी थंडच टाकलंय. आता हे गरमच टाकते आहे थोडं. हे बघा मस्त आपली भाजी शिजू दे. छान उकळी आली की आहे ते मसाल्याचं पाणी पण टाकूया आपण.
बघताय ना, आता उडायला लागलंय त्याचं मसाल्याचं पाणी झालं. आता हळूहळू झाकण ठेवून त्याला शिजू द्या. आणि 5 मिनटं उकळू द्या. छान मंद आचेवर ठेवा, चांगलं उकळू द्या. मग आपण पनीर टाकूया की आपली भाजी तयार. 4 मिनटं तर झालेत. आपण थोडं झाकण काढून बघूया. वा, मस्त वास पण सुटलाय आणि आपली भाजी चांगली दणकून उकळली आहे. मस्त दणकून उकळली आहे. आणि आता आपण याच्यात पनीर घालूया. वाटाणा शिजायला काय वेळ लागत नाही. पनीर घालूया. आपले पनीर फ्राय केलेले टाकूया. पनीर ही भाजी. आता पुन्हा पनीर घातलं आहे तर त्या सगळं त्याच्यात मिळून यायला हवं आहे. म्हणून पुन्हा एकदा छान दणकून उकळी येऊ द्या. भाजी तयार. त्यात एक गोष्ट टाकायची आहे. थोडं थांबा, एक उकळी येऊ द्या. त्याच्यावरती हे आहे कस्तुरी मेथी. ही थोडीशी गरम केली आणि अशी हाताने चुरून थोडीशी घातली. 1 चमचाभर. हे बघा, सगळी चुरून अशी घातली. थोडी गरम केली, ती नरम असते ना, थोडी गरम केली. आता आपली भाजी तयार. पनीर वटाणा ढाबा स्टाईल. बघा, गॅस बंद केलाय. आपली भाजी तयार आहे. बघितलीत भाजी. आता शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नमस्कार.